आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय झालं मॅम, काय काम? मला समर राजवाड्यांकडे खूप महत्वाचं काम आहे। नाव काय तुमचं? मी स्वानंदी सरपोत आहे। तो त्यांच्या गाडीचा जो ऍक्सिडेंट झाला त्यात माझी आई आणि बहीण सुद्धा होते। त्यांचं बोलणं झालं होतं ना त्यांच्याशी? नाही, बोलणं नाही झालं मॅडम, भांडण झालं असं म्हणा। त्या बाई तुमची आई का? हो। अहो काय तुमची आई, अहो अक्षरशः भर रस्त्यात तमाशा केला त्यांनी। अहो आम्ही सभ्य माणसं आहोत म्हणून, नाहीतर। आणि त्यामुळे समर सरांचा केवढा वेळ वाया गेला माहिती तुम्हाला? नाही, मी काय म्हणते? नाही नाही, तुम्ही काही बोलूच नका मॅडम, कारण काय तुम्हाला माहितच नाहीये तुमच्या आईने केवढा मोठा धिंगाणा घातलाय तिकडे। आणि मला सांगा, तुमच्या बहिणीला खरंच लागलं का एवढं? नाही नाही, कारण आम्हाला तसं वाटतच नाही ना, गाडीचा स्पीड तेवढा नव्हताच मुळात। आणि काय हो तुमची आई, तुमची आई अक्षरशः त्या लोकलच्या लेडीज डब्यामध्ये जशा कसा भांडण करतात ना, तशा भांडत होत्या। तुम्हाला माहिती, या सगळ्या प्रकारामुळे समर सरांना त्यांच्या बहिणीच्या कार्यक्रमालाही जाता आलं नाहीये। मी माफी मागते, पण ऐका, माझं खूप महत्वाचं काम आहे त्यांच्याकडे। नाही, तो तुम्हाला भेटणार नाही। असे कसे नाही भेटणार? ठीक आहे, फाईन, भेटणार नसतील ना तर ते जोपर्यंत मला दिसत नाही तोपर्यंत मी इथेच उभी राहते। मॅडम, तुम्ही दिवसभर जरी इथे थांबलात ना तरी समर सर तुम्हाला आज भेटणार नाहीत, कारण ते खूप चिडले। माझ्या फॅमिलीला सुद्धा या सगळ्याचा खूप त्रास झालाय आणि मी म्हणते ना तुम्हाला की मी माफी मागते त्यांची, पण माफी मागायलाही मला त्यांच्या समोर तर यावं लागेल ना। मॅडम, माफी मागून हा प्रश्न सुटणार नाहीये। समर सर खूप हर्ट झाले, त्यांचं त्यांच्या बहिणीवर, त्यांच्या कुटुंबावर किती जास्त प्रेम आहे हे तुम्हाला सांगूनही नाही कळणार। माझं पण आहे माझ्या कुटुंबावर प्रेम। माझी आई, माझे बाबा आणि माझी बहीण तिथे कस्टडीमध्ये आहेत। माझ्या समोरचा प्रॉब्लेम ना जास्त गंभीर आहे। कळलं मला, तुमचे सर रागवले, पण रागाच्या भरात येऊन त्यांनी आणखी जास्त मोठी चूक केली आहे। तुम्ही मोठी माणसं आहात हो, पण आमच्यासारख्या सामान्य माणसांसाठी ना हे पोलीस स्टेशन, जेल वगैरे हे किती भयंकर असतं, कल्पना आहे का तुम्हाला त्याची? मोठ्या माणसांचे विचार मोठे असतात ना, मग तसंच मनही मोठं असेल ना। सांगा तुमच्या सरांना की त्याच मोठ्या मनाने माझ्या आईला माफ करा म्हणावं। हे बघा, माझे बाबांना 65 वर्षाचे, तर त्यांची या सगळ्या प्रकारात काही चूक नाहीये। त्यांना सुद्धा पोलिसांनी जेलमध्ये टाकलंय। प्लीज, मी हात जोडते तुमच्या समोर की प्लीज तुमच्या सरांशी बोला एकदा। बरं ठीक आहे, का मी बोलून बघतो समर सरांशी। बोलाल? थँक्यू। मी जात नाही या, तुम्ही तुमच्या सरांशी बोला, त्यांना पोलीस स्टेशनला फोन करायला सांगा, मग मला सांगा त्यांनी फोन केले ना, मग मी इथून निघेल। हो ठीक आहे, शांत राहा। राऊत यांना चेअर दे बसा। नाही नको, मला काही नको, तुम्ही वेळ नका ना घालव, प्लीज जा ना। ठीक आहे, मी बोलतो। हां, बोल स्वानंदी। हां अंजली, ते काय झालं वकिलांचं? नाही अजून, पण येतीलच। तुला काय, तू ठीक आहेस ना? कशी ठीक असेल? आई, बाबा, सुष्मिता सगळे हे असे पोलीस कस्टडीमध्ये आहेत। मला विचारही करवत नाही काय अवस्था असेल त्यांची। तू बघ ना, बोल ना त्या वकिलांशी, त्यांना सांग ना, म्हणाव जा पटकन पोलीस स्टेशनला। हो, अगं तू नको ना रडूस, मी त्यांना सांगितलंच होतं, आता परत एकदा कॉल करून सांगते त्यांना। हां ठीक आहे, तू अजिबात काळजी करू नकोस स्वानंदी। अगं तूच दरवेळेला इतकी स्ट्रॉंग असतेस आणि आता हे आई बाबांचा प्रश्न आहे ना, कशी स्ट्रॉंग? हो कळतंय मला, मी लगेच फोन करते त्यांना। हां, काळजी नको करूस। स्वानंदी नावाची कोणीतरी एक मुलगी भेटायला लागली। मुलगी? हा, म्हणजे फार अशा मोठ्या वयाची नाहीये, मुलगीच वाटली मला, आणि व्यवस्थित बोलत होती। काय काम आहे तिचं?
ते एकदा तूच बोलून घे ना तिच्याशी. आणि मुलगी मला खूप सेन्सिबल वाटली. कोण आहे ती? ते म्हणजे आज रस्त्यावर ज्या बाईबरोबर भांडण झालं होतं त्यांची मुलगी. नाही, ऐक ऐक ऐक, म्हणजे तिच्याबरोबर जी होती ती नाही, त्या बाईची दुसरी मुलगी. ती मुलगी इथे आली आहे आणि तरी तू असं म्हणतोस की ती सेन्सिबल आहे. अरे हो, तू तू एकदा भेट तर तिला, बोल तिच्याशी. अरे तिच्या आईसारखी अजिबात नाही वाटली मला ती. भयंकर आईच्या पोटी आलेली शहाणी मुलगी वाटली. हे बघ समर, मलाही आश्चर्य वाटलं, पण खरंच ती तिच्या आईसारखी नाहीये. म्हणजे अत्यंत समजूतदारपणे, जबाबदारीने, शांतपणे बोलतीये ती. म्हणजे खरं तर खूप चांगल्या घरची मुलगी वाटलीये मला ती. तुम्ही मुद्दाम करताय ना हे सगळं? सूड उगवायला करताय ना? तुम्ही इथे काय करताय? समर राजवाडेंना भेटायला आले. म्हणजे ऑफिसमध्ये भेटून दिलं नाही म्हणून तुम्ही घरापर्यंत येऊन पोहोचलात? तुमच्याकडे बेसिक मॅनर्स पण नाही आहेत का? आधी कॉल करावा, मग अपॉइंटमेंट घ्यावी आणि मग भेटायला यावा. या म्हणाले तर. हे बघा, इतकं महत्वाचं नसतं तर मी इथपर्यंत घरापर्यंत आले नसते. माझी आई, माझे बाबा, माझी बहीण आता पोलीस स्टेशन मध्ये आहे. आणि हे सगळं तुमच्या त्या सरांनी कंप्लेंट केली म्हणून झालंय. अरे रे, वाईट झालं. पण मग तुम्ही इथे काय करताय? मग बोलायला आले त्यांच्याशी. त्यांना सांगायला आले की जे काय आहे ते बोलवून मिटवून टाकूया. माझ्या आई बाबांना असं मी रात्रभर पोलिसांच्या इथे नाही ठेवू शकत. आणि एवढं काय केलंय आम्ही? एक 5 मिनिटही नाही भेटणार तुमचे सर? आत्ता भेटता येणार नाही. हेच ऐकते मी मगापासून. तुम्हाला कळत नाहीये का? कळलं. किती वेळा सांगाल? पण समर राजवाडेंशी बोलून काहीही उपयोग होणार नाहीये. ते सोडणार नाहीयेत तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला. का? मोर्चा काढला म्हणून? काय चुकलं हो आमचं? मी तर आधीच सांगत होते समोरासमोर बोलून गोष्टी सॉल्व्ह करूया. पण ते बोलायलाही तयार नव्हते. पण चिडली आमची माणसं आणि काढला मोर्चा. काय चुकीचं वागले ते? आणि काय त्याच्या बदल्यात ह्यांनी काय केलं? माझ्या घरच्यांना जेलमध्ये टाकलं. गुंडगिरी म्हणतात याला. तुम्ही काय धमकावताय का आम्हाला? घाबरवताय? चला बाहेर निघा तुम्ही. हे सगळं बाहेर जाऊन बोलायचं. निघा. राऊत, एक मिनिट. सॉरी, मी रागाच्या भरात बोलले असेल तर आय एम सॉरी. पण मी मनापासून रिक्वेस्ट करते, अहो माझ्या फॅमिलीची काही चूक नाहीये. हे जे काही झालंय त्यात त्यांचा काहीच दोष नाहीये. त्यांना का शिक्षा मिळतेय? पण तुम्ही तरी काढून बसलाय त्या वृद्धाश्रमाच्या जागेसाठी. सोडा ती जागा, सगळेच प्रश्न मिटतील. म्हातारी माणसं राहतात तिथे, असह्य माणसं आहेत, ती कुठे जातील? याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. याचा विचार 10 वर्ष आधी करायला पाहिजे होता. ती जागा बळकावण्याआधी. तुम्ही ताबडतोब त्या वृद्धाश्रमाची जागा रिकामी केली नाही ना, तर तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला जन्माची अद्दल घडेल. आणि आता इथे वेळ वाया घालवू नका. घरी जा आणि ते वृद्धाश्रम कसं रिकामं करायचं याचा विचार करा. उद्याच्या उद्या त्या म्हाताऱ्यांना वाटेला लावा आणि तुमच्या घरच्यांना घरी घेऊन जा. आणि आता तुम्ही निघा. आणि राऊत, इथून पुढे अनोळखी लोकांना गेटच्या 500 मीटर लांब उभं करायचं, नाहीतर तुला बाहेर काढेन. निघा. दो घातली तुटे ना